नमस्कार मित्रांनो, सोनीच्या सासूने फोन केला होता. सोनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यांनी आपल्याला बोलावले आहे. विनीताने तिच्या सासूबाईंना सुलोचनाला सांगितले. सोनू ही विनीताची एकुलती एक नणंद होती. सुलोचना म्हणाल्या, ठीक आहे, पण विहीनबाईंनी मला फोन नाही केला. तुला बरं फोन केला. विनीता म्हणाली, त्या म्हणत होत्या की तुमचा कॉल लागत नाहीये, म्हणूनच त्यांनी माझ्या मोबाईलवर कॉल केला. सुलोचना म्हणाल्या, त्यांना मला फोन करून सांगायचं नव्हतंच, नाहीतर कशाला उगीच फालतू कारण सांगितली असती. जरी मान्य कर की माझा फोन लागत नव्हता, पण त्या तुझ्याशी बोलत असतानाही त्या तुला सांगून माझ्याशी बोलू शकल्या असत्या ना. पण नाही, खरं तर मला सगळं समजतंय. त्यांनी असं केलं तर मला वाईट वाटेल आणि मी माझ्या मुलीच्या डोहाळे जेवणाला जाणार नाही. पण मी जाईन. विनीता म्हणाली, आई, तुम्ही नेहमी सोनीताईच्या सासरच्या लोकांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ का काढता आणि सोनीच्या चुकीच्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहता. सुलोचना म्हणाल्या, तू गप्प बस विनीता. सोनी तुझ्यासारखी बिना आई बापाची मुलगी नाही. ती माझी मुलगी आहे, ती माझा अभिमान आहे आणि कोणी येऊन तिच्या विरोधात काही बोललं तर ते मी कधी स्वीकारणार नाही, अजिबात नाही. आजपर्यंत मी तिच्यावर कोणतीही बंधने लादलेली नाहीत. तिला हवं तसं ती करायची आणि आजही करते. जेव्हा तिच्या आईवडिलांनी कधीच तिच्यावर जबरदस्ती नाही केली, मग सासरच्या मंडळी तिला कशी काय बंधनं घालू शकतात. सध्या तिची अवस्था अशी नाही की ती कुठेही फिरू शकेल, नाहीतर मी तिला इथे बाळंतपणासाठी आणले असते. पण मला माहीत नाही की ती तिची योग्य काळजी घेतात की नाही. विनीता काही बोलली नाही. मग 4 दिवसांनी सर्वजण सोनीच्या डोहाळे जेवणाला पोहोचले. सोनी देखील नव्या नवरीसारखी दिसत होती. गरोदरपणा तिच्या चेहऱ्यावर छान तेज आले होते. तिच्या आईला पाहून ती आनंदाने धावली. सोनीची सासू ललिता तिला म्हणाली, अगं सोनी, जरा हळू, तू आता प्रत्येक पावलावर सावध राहायला हवं. सोनी म्हणाली, थांबा सासूबाई, मी काही लहान नाही, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. तुम्ही किती बोलता, प्रत्येक वेळेस तुम्ही मला प्रत्येक बाबतीत अडवता. मला ते अजिबात आवडत नाही. विनीता म्हणाली, सोनीताई, त्या तुमच्या भल्यासाठीच बोलत आहेत. प्रत्येक गोष्ट चुकीची असेलच असे नाही. तुम्ही आता एकट्या नाही, तुमच्या पोटात एक जीव आहे, तुम्हाला त्यालाही सांभाळावं लागेल. सुलोचना विनीताला म्हणाल्या, माझ्या मुलीला हे सगळं सांगणारी तू कोण? ही तिची घरगुती बाब आहे, ती स्वतः सोडवेल. मला माहीत आहे की तुला खूप समजते, तुला जास्त ज्ञान देण्याची गरज नाही. सोनी सुद्धा विनीताला म्हणाली, वहिनी, तुम्ही कार्यक्रमासाठी आले आहात तेव्हा फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करा, अजून पंचायत करायची गरज नाही. विनीताला सोनीच्या या बोलण्याचे खूप वाईट वाटले आणि ती बाहेर गेली आणि विचार करू लागली, ही आई आणि मुलगी किती वाईट वागतात सगळ्यांशीच. जेव्हापासून सोनीताईचे लग्न झाले आहे, तिने तिच्या सासरच्यांचा खूप त्रास दिला आहे. तिला कोणाचीच पर्वा नाही. कोणी काही बोलले तरी ती भांडायला लागते. जेव्हा सोनीची सासू ललिताने सुलोचनाला सांगितले, तेव्हा तिने आपल्या मुलीला समज देण्याऐवजी तिच्या सासरच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि तिला प्रोत्साहन दिले. सोनीच्या सासरचे लोक खूप साधे आहेत, त्यामुळे त्यांनी सुलोचनाशी वाद घालणे थांबवले आणि आहे त्या परिस्थितीत सोनीला स्वीकारले. पण यामुळेच आई आणि मुलीची हिंमत वाढली आणि सोनीताईचं गैरवर्तन दिवसेंदिवस वाढत गेलं. विनीताला या सगळ्यांचा खूप वाईट वाटायचं, पण सुलोचना नेहमी विनीताला गप्प बसवायची. विनीताचा नवरा संजय नेहमीच त्याच्याच दुनियेत मग्न असायचा. जेव्हा विनीता त्याला हे सगळं सांगायची, तेव्हा तो म्हणायचा, मला तुम्हा बायकांच्या भांडणामध्ये ओढू नकोस. तुम्हाला एकमेकींशी कसं वागायचं तसं वागा. आता मी दिवस बाहेर टेन्शनमध्ये असतो, घरी आल्यानंतर तरी मला शांतपणे राहू देत जा बरं. आता डोहाळे जेवणावरून परत येताच सुलोचना म्हणाल्या, मी माझ्या मुलीला बाळंतपणासाठी गाडीने इथे घेऊन येईन. मी तिचं बाळंतपण इथेच माझ्या घरी सुखरूप करेन. माझा त्या लोकांवर अजिबात विश्वास नाही. दुसऱ्या दिवशी सुलोचनाने तेच केलं जे त्या म्हणाल्या होत्या. सोनूच्या सासरच्यांनी खूप प्रयत्न केले, पण सुलोचना आणि सोनूने कोणाचेच ऐकले नाही. सोनी बाळंतपणासाठी माहेरीच आली. सासरच्या लोकांनी फोन केला तरी फोन उचलत नसे. एके दिवशी सकाळी काही कागदपत्रे कुरिअरने आली, ज्यात सोनीच्या घटस्फोटाची कागदपत्रे होती. विनीता म्हणाली, हे घ्या सोनीताई, तुमचं पार्सल आलंय. सोनी म्हणाली, काय आहे वहिनी त्यात? विनीता म्हणाली, मी तुमची नोकर नाही, उघडून बघा काय ते आणि स्वतः वाचा. सुलोचना म्हणाल्या, अशी कशी बोलू शकते तू तुझ्या नणंदेबरोबर? विनीता म्हणाली, का नाही बोलू शकत? जी नणंद तिचे सासर सोडून कायमच्या आई वडिलांच्या घरी राहिला
येते तिच्याशी कसं वागायचं तुम्हीच सांगा सासूबाई. सोनी म्हणाली, वहिनी मी इथे कायमची राहायला नाही आले, मी फक्त बाळंतपणासाठी राहायला आले. विनिता म्हणाली, तुमच्या हातात जे पार्सल आहे ना ते जरा उघडून वाचा मग बोला. विनिता सुलोचनाला म्हणाली, खरं बरं सासूबाई तुम्ही सांगा, आता भविष्यात यांचा आणि येणाऱ्या बाळाचाही खर्च आम्हीच करायचा का? माझ्या नवऱ्याचा पगार इतका नाही आहे की ते इतक्या लोकांचा खर्च उचलू शकतील. हे ऐकून सोनीने घाईघाईने पार्सल उघडलं तेव्हा तिचे भान हरपले. ती घटस्फोटाची कागदपत्रे होती जी तिचा पती अविनाशने पाठवली होती. सोनी शांत झाली आणि घटस्फोटाचे पेपर पाहून सोप्यावर बसले आणि रडू लागले. विनिता म्हणाली, का रडताय सोनीताई? हे तर होणारच होतं. तुम्हाला यापुढे कोणाचं ऐकावं लागणार नाही याचा आनंद असायला हवा. पण प्लीज 1 मिनिट माझा ऐका. मी इथे जास्त दिवस तुमची सेवा करणार नाही. आधीच माझा नवरा तुमच्या लग्नाच्या वेळी केलेल्या खर्चामुळे कर्जबाजारी झालाय. वर अजून 2 लोकांचा खर्च वाढला तर आम्ही रस्त्यावर येऊ. बाळंतपणानंतर तुम्हालाही काम शोधावं लागेल. सुलोचना म्हणाली, विनिता तुला असं बोलायला अजिबात लाज वाटत नाही का गं? संजय फक्त तुझा नवरा आहे का? तो तुझ्या आधी माझा मुलगा आहे. त्याला आज येऊ दे, मग सांगेन तू सोनीला काय म्हणालीस ते. संध्याकाळी संजय घरी येताच तो सोनीकडे बघतो आणि म्हणतो, कशी आहे सोनी? लगेच सुलोचना म्हणाले, आज तू सगळ्यांसमोर सांग, तुझी बहीण इथे राहिल्यास तुझ्यावर ओझे होईल का? संजय म्हणाला, हे सगळं काय बोलते आई? मला काही कळेल का? बरं असं विचारण्याचं काय कारण? सुलोचना म्हणाला, तुझी बायको म्हणते की सोनीची आणि तिच्या बाळाची जबाबदारी आम्ही घेणार नाही, कारण आमच्यावर आधीच खूप कर्ज आहे. त्यामुळे बाळंतपणानंतर सोनीला कुठेतरी काम करायला हवं. संजय म्हणाला, काय? पण बाळंतपणानंतर सोनी सासरच्या घरी जाणार ना? मग विनिता असं का बोलते? विनिता म्हणाली, सासूबाई प्लीज तुमच्या मुलाला संपूर्ण गोष्ट सांगा. राहू द्या मीच सांगते. खरं तर सोनीताई आणि अविनाशचा घटस्फोट होणार आहे. यापुढे सोनीताई इथेच राहणार आहेत आपल्याबरोबर. संजय म्हणाला, कसला घटस्फोट? हे काय चाललंय या घरात? सोनी मला सांग, काय झालं तुम्हा दोघांमध्ये? तर खूप प्रेम होतं ना? अविनाश तर तुझ्यावर जीव ओवाळून टाकायचा ना? मग आज हे सगळं? सुलोचना म्हणाले, संजय या तुझ्या बहिणीची चूक नाही. तिच्या सासरच्या लोकांनीच घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून घाबरवले आहे आणि म्हणजे सोनी त्यांची गुलाम बनून राहील. पण तू त्यांना दाखवून दे की तिचा भाऊ खंबीर आहे तिला सांभाळायला. संजय म्हणाला, आई मी नक्कीच आहे, पण या बाबतीत मी विनिताच्या पाठीशी आहे. स्वतःचं आयुष्य सांभाळणं इतकं अवघड आहे की अशा परिस्थितीत 2 लोकांची जबाबदारी कशी घेऊ मी? आणि सोनी इथेही चूक तुझीच आहे. तू नेहमीच तुला पाहिजे तेच केलं आहेस, ज्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. बरोबर ना सोनी? सुलोचना म्हणाले, काय म्हणतोस तू संजय? विनिताने तुझे कान भरलेत ना? आजकाल लग्न करून मुली फक्त त्रास द्यायला येतात. कुटुंब कसे एकत्र ठेवायचे हे त्यांना कधीच कळत नाही. फक्त नेहमी तोडण्याचं बोलतात. सून आणायच्या आधीच सगळ्यांना माहीत असतं की ही बस घरात येऊन फूट पाडणार, तसेच ती घरच्या मुलाला घराच्या विरुद्ध करणार. विनिता म्हणाली, खरंच का सासूबाई? सून म्हणजे त्रास हे तुम्हाला समजलंय, म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलीला सून म्हणून त्रास द्यायला शिकवत राहिलास. बरोबर ना सासूबाई? मुलगी म्हणजे अभिमान आणि सून म्हणजे त्रास. तुमचं हे समीकरण मला समजू शकले नाही सोनीताई. कदाचित सासूबाईंना त्यांच्या वयामुळे आम्ही काय बोलतोय हे समजत नाही, पण तुम्ही तर समजू शकता ना? सासूबाईंना मी सून म्हणून सर्व कर्तव्य पार पाडलेले हवेत, पण त्या तुम्हाला तेच कर्तव्य बजावू देत नाही. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचे आहे की तुमचा संसार मोडायचा की सुनेचे कर्तव्य पार पाडून पुन्हा तुमचा संसार जोडायचा. सोनी म्हणाला, वहिनी आज तू माझ्या डोळ्यांवरती गर्वाची पट्टी काढून टाकलीस. जे आईने आपल्या मुलीला शिकवायचे असते ते तू मला शिकवले, पण आता खूप उशीर झाला आहे. अविनाशने मला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला आहे. विनिता हसायला लागली. तिला असं हसताना पाहून सोनी म्हणाली, काय झालं वहिनी? विनिता म्हणाली, अहो सोनीताई तुम्ही अजूनही तुमच्या नवऱ्याला समजू शकला नाहीत. ते स्वप्नातही तुम्हाला घटस्फोट देऊ शकत नाही. त्यामुळेच वास्तव्य वेगळं आहे. हे सर्व माझा प्लॅनचा भाग होता, ज्यात तुमचा भाऊ संजय, अविनाश दादा सर्व सहभागी होते. ते क्षणभरही तुमच्यापासून दूर राहू शकत नाहीत. ते बाहेर उभे आहेत, तुम्हाला भेटायला आले आहेत, पण मीच त्यांना बाहेर थांबवले आणि म्हणाले, आधी आपण हे नाटक संपवू, मग तुम्ही आत या.
त्यानंतर अविनाशी आत येतो. सोनी रडत रडत म्हणते, मी खूप भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी वहिनी मिळाली आणि अविनाशसारखा नवरा मिळाला. संजय म्हणाला, अरे मी सर्वात नशिबवान आहे की मला अशी पत्नी मिळाली. मग सगळे हसायला लागले. सुलोचना मान खाली घालून सोफ्यावर बसल्या. त्यांना सगळं समजत होतं, पण कदाचित त्यांना त्यांची चूक त्यांच्या मुलासमोर मान्य करायची नव्हती. कदाचित त्यांचे वय हे मानायला तयार नव्हते. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला नेहमीच वाटतं वयाने मोठी असलेली माणसं कधीच चुकत नाहीत, पण प्रत्येक वेळेला हे खरं ठरतं असे नाही. कधी कधी समाजात जगताना वयाने लहान असलेल्या लोकांचं पण ऐकून घेतलं पाहिजे. कदाचित ते आपल्या फायद्याचं ठरू शकतं. या कथेमध्ये वहिनी, नवरा आणि भाऊ यांनी मिळून जे नाटक रचलं, तुम्हाला ते योग्य वाटलं का? कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.